सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महावितरणाच्या 15 जून 2025 च्या पुनरावलोकन आदेशाद्वारे सौर ऊर्जा वापरणाऱ्यांना लादलेल्या विनाशकारी आणि भ्रामक वीज दरवाढीचा ऑल इंडिया रिन्युएबल असोसिएशन, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज, ॲग्रिकल्चर, लघु उद्योग भारती, धुळे व्यापारी महासंघ, डामा धुळे अवदान, मॅन्युफॅक्चर असोसिएशन, स्पून मॅन्युफॅक्चर असोसिएशन आदी संघटनांनी आयोजित पत्रकार परिषदेत निषेध केला। या पत्रकार परिषदेला ऑल इंडिया रिन्युएबल असोसिएशनचे किशोर पोतदार, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज, ॲग्रिकल्चरचे कैलास अग्रवाल, धुळे व्यापारी महासंघाचे नितीन बंग, लघु उद्योग भारतीचे सुभाष कांकरिया, इंडियन मेडिकल असोसिएशन मनीष जाखखेटे, नावरकर आदी उपस्थित होते। यावेळी त्यांनी सांगितले की महाराष्ट्रातील औद्योगिक आणि MSME क्षेत्रांच्या समूहाच्या वतीने खोल निराशा आणि संकटांच्या भावना यावेळी व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या। महावितरण कंपनीने जनतेसह मुख्यमंत्री यांनाही दिशाभूल करणारी नियमावली लागू करून गोंधळात टाकले। नवीन वीज दर व्यवस्था वीज खर्चात 10% कपात करेल असे मुख्यमंत्री यांनी अलीकडील ट्विटमध्ये नमूद केले। मात्र प्रत्यक्षात हे वास्तव्याच्या अगदी उलट आहे असं देखील यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितलंय। या आदेशामुळे केवळ पूर्वी दिलेल्या सवलती रद्द झाल्यात नाही, तर अचानक आणि वादग्रस्त दरवाढ लादण्यात आली आहे, ज्यामुळे राज्यातील सर्व उद्योगांच्या अस्तित्वावर गदा आली आहे। जुलै 2025 पासूनच्या वीज बिलांमध्ये ही दरवाढ स्पष्टपणे दिसून येईल। दरवाढीचा परिणाम प्रत्येक औद्योगिक वर्गांवर विनाशकारी ठरतोय। अशा चुकीच्या बिलिंग प्रणालीमुळे महाराष्ट्रात नवीन उद्योग येणार नाही, त्यामुळे रोजगार निर्मिती थांबेल आणि परिणामी राज्याचे अर्थकारण गंभीर संकटात सापडेल। बैस टॅरिफ, टाइम डे टॅरिफ, वाढीव डिमांड चार्ज आणि काही सवलतींमधील बदलांमुळे दुष्परिणाम होणार आहे। यामध्ये LT कनेक्शन असलेल्या MSME युनिट्सचे जे 3 शिफ्टमध्ये चालतात त्यांना 25 ते 30% दरवाढ भोगावी लागेल। सौर ऊर्जा वापरांना 60 ते 70% पर्यंत दरवाढ होणार आहे। इतर औद्योगिक युनिट्स सुमारे 20 ते 40% दरवाढ आणि सौर यंत्रणांसाठी 60 ते 70% दरवाढ होणार आहे। उच्च लोड फॅक्टर असलेल्या मोठ्या कार्यक्षम युनिट्स सुमारे 8 ते 12% दरवाढ, तर उत्पादन खर्चात वाढ होईल। महाराष्ट्रातील उत्पादने शेजारी राज्यांच्या तुलनेत महाग होती। ज्या उद्योजकांनी महावितरणासोबत 20 वर्षाचा करार करून कर्ज घेऊन सौर ऊर्जा प्रकल्प उभारले, त्यांचे आर्थिक गणित कोलमडेल असे देखील दुष्परिणाम होणार आहे। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। MERC ने 30 जून रोजी एक अध्यादेश काढून सोलर एनर्जी बाबत जो काही बदल जाहीर केलेला आहे त्या निषेधार्थ ऑल इंडिया सोलर एनर्जी रिन्युएबल असोसिएशनने 2 जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक दावा दाखल केलेला आहे। त्यांच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध 14 तारखेपर्यंत मान्य उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे आणि या निर्णयामध्ये संध्याकाळी 5 वाजेनंतर कोणत्याही प्रकारे वीज उत्पादन केलेले असताना सुद्धा कोणत्याही उद्योगाला कोणत्याही 10 kV वरच्या ग्राहकांना सूट मिळणार नाही असा हा अध्यादेश आहे। या अध्यादेशाच्या निषेधार्थ आज या असोसिएशनकडनं शहरातील सगळ्या विविध व्यापारी आणि औद्योगिक संघटनांनी एकत्र येऊन निषेध नोंदवण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि लवकरच माननीय मुख्यमंत्री महोदय, ऊर्जा मंत्री महोदय यांच्याकडे जाऊन याबाबत आम्ही आमचा निषेध नोंदवणार आहोत। या निर्णयामुळे संध्याकाळी 5 वाजेनंतर जी काही वीज उत्पादन होणार आहे ती उत्पादित केलेली वीज ही स्वस्त दराने महामंडळाला द्यावी लागणार आणि एकूणच या उद्योगामध्ये व्यापारामध्ये जे 10 kVच्या वरचे ग्राहक आहेत त्यांना जवळपास 30 ते 35% वीज बिलामध्ये त्यांची वाढ होणार। पुढची भूमिका सगळ्या असोसिएशनशी एकत्र येऊन जो काही निर्णय घेतला जाईल त्याप्रमाणे निषेध नोंदवण्याचे जे काही विविध मार्ग आहेत त्याप्रमाणे निषेध नोंदवणं सुरू राहणार।